स्त्री जन्म स्वागत करत असताना स्त्री जन्म म्हटलं की आपलं खेडा आठवतं. त्या खेड्यामध्ये सकाळी जी कोंबड्याची बाग होती तिथून पासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत जे गाण्याच्या जात्याच्या ओळ्यापासून जे सुरू होतं ते सर्व स्त्री जन्माची कहाणी आहे. आणि त्याच्यामध्ये स्त्री इतकी इन्व्हॉल्व झालेली आहे की आजच्या ह्या क्षणामध्ये ती थोडी दुर्लक्षित होत चाललेली आहे. आणि त्यामुळे आपल्याला सर्वांना त्याच्याकडे जो कमी होत असतो स्त्री भ्रूण हत्या किंवा जे काय बरेच आता आपल्याकडे जे प्रॉब्लेम आहे समाजामध्ये, त्यामुळे आपल्याला ह्या विषयाकडे आपल्या सर्व भारत देशाला वळावं लागत आहे. आणि त्यामध्ये सर्वात सेन्सिटिव्ह तालुका आपला पन्हाळा तालुका कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भारतामध्ये सर्वात स्त्री भ्रूण हत्यामध्ये सेन्सिटिव्ह तालुका पन्हाळा तालुका नोंदवला गेलेला आहे. त्यामुळे कदाचित सुधाकर कंकारे मॅडमने आपल्या एका सखीमध्ये एक व्याख्यान मागच्या महिन्यामध्ये दिलेलं होतं इथे येऊन आणि त्याचं फार स्वागत झालं होतं. त्यामुळे आपल्याला खरं तर आज आनंद होतोय की शिवाजी विद्यापीठामध्ये आपल्या कुलगुरू साहेबांच्या अध्यक्षतेखाली ही कार्यशाळा संपन्न होते. आणि या कार्यशाळेचे आयोजन होऊन आपल्या सर्व जिल्ह्यातील आपल्या विद्यापीठ कार्यक्षेत्रातील तिन्ही जिल्ह्याचा एक यथायोग्य फायदा होईल आणि त्याचा आपल्या तिन्ही जिल्ह्यातील जे काही आपले दत्तखेडे असतील त्याच्यामध्ये त्याचा प्रतिबिंब नक्कीच उमटेल असं मला वाटतं. माझे 2 शब्दाचे प्रास्ताविक सांगतो. या पद्धतीची कार्यशाळा आयोजित केल्याचा मला काही आनंद झालेला नाही. का विद्यापीठामध्ये बरं का हे जर लोकांना सांगावं लागत असेल तर ह्याच्यासारखं शिक्षण क्षेत्राचं दुर्दैव कुठलं. आणि मी आता खरोखर कांकऱ्या मॅडमने हा उपक्रम चांगला घेतलेला आहे त्याबद्दल मी पहिल्यांदाच त्यांचं अभिनंदन करतो. आपल्याला माहित असेल की त्यांचा दोन्ही राष्ट्रपतींनी सत्कार केलेला आहे. दोन्ही राष्ट्रपतींच्या बद्दल आपल्याला फार आदर आहे. अब्दुल कलाम साहेबांच्या बद्दल अतिशय आदर आहे. त्याचप्रमाणे आपल्याला आदर आहे तो प्रतिभाताई पाटलांचा. आणि दोन्ही राष्ट्रपतींनी त्यांची स्तुती केलेली आहे, त्यांच्या कामाचं कौतुक केलेलं आहे. त्या व्यवसायाने डॉक्टर असून सुद्धा डोळ्याच्या डॉक्टर असून सुद्धा या कामासाठी त्यांनी स्वतःला समर्पित केलेलं आहे. त्यांनी अनेक गोष्टी मला फार काही माहिती नाही आहे परंतु मला ज्या माहिती आहेत त्यांनी नाटिका लिहिले, ज्या पद्धतीने आपल्या लोकांना समजतं अशा पद्धतीचे छोटी वाक्य आहेत त्या वाक्याच्या माध्यमातून सगळ्यांच्या समोर जायचा प्रयत्न करतायत. आणि ही गोष्ट माझ्या दृष्टीनं महत्वाची आहे. आपल्या सगळ्यांना हा विषय समजलेला आहे हे मला माहित आहे की याचं महत्व काय आहे स्त्री जन्माचं स्वागत करण्याचं. पण आपण ज्या वेळेला समाजापुढे जाऊ त्यावेळेला त्यांना कोणत्या पद्धतीने ही गोष्ट लक्षात आणून द्यायची आहे यासाठी त्या कार्यशाळा घेतात. आता या वेळेला मी जरा थोडासा विचार करतो की विचार असा आहे बरं का, तुम्ही एखादा आदिवासी समाज घ्या, अगदी मध्य प्रदेश मधला धुळे नंदुरबार, त्यांच्याकडे ही स्त्री भ्रूण हत्या होते का? नाही होत. म्हणजे मला विचार करण्यासारखी गोष्ट आहे की त्यांच्याकडे ही स्त्री भ्रूण हत्या नाही. आणि ज्या वेळेला आपला समाज शिकलेला नव्हता त्यावेळेला तर स्त्री भ्रूण हत्या होत होत्या का? त्यावेळेला हे सोनोग्राफी बंद. म्हणजे आज स्त्री भ्रूण हत्या करत असेल तर कोण करतायत? शिकलेले डॉक्टर, ज्यांना पैसा मिळायचा ज्यांना गडबडी करायची तेच सगळं करतायत. तर महत्वाचा मुद्दा एवढाच आहे की शिक्षणानं मनुष्य साक्षर होतो का त्यातले जर शब्द इकडे उलट केले तर कुठला शब्द होतो? राक्षस. मला वाटतं की शिक्षणानं आपण राक्षस होतोय का? मगाशी मला तीच भीती वाटली की जर विद्यापीठामध्ये या पद्धतीच्या कार्यक्रमावर आपल्याला विचार करावा लागतोय त्यामुळं परिस्थिती गांभीर्याने घ्यावी लागणार. एखादा अशिक्षित माणसानं जर गडबड करायची ठरवली तर त्याला काही लिमिटेशन्स असतात. समजा अगदी अशिक्षित मनुष्य असेल तो भ्रष्टाचार करायचा तर त्याचा भ्रष्टाचार कधी मोठ्या प्रमाणात असला पण त्याच वेळेला जर एखादा सुशिक्षित असेल, एखादा शिकलेला डॉक्टर असेल तर त्याचं भ्रष्टाचाराचं जे प्रमाण असतं ते वाढलेलं असतं.
आणि त्यामुळे या विषयाकडे बघत असताना आपलं भांडण कुणाचे आहे हे लक्षात घेऊन आपण या विषयाचा विचार केला पाहिजे. म्हणजे आपलं भांडण हे अशिक्षित लोकांना सांगायचं नाही आहे. म्हणजे तुम्ही दरवेळेला बरं का जे एनएसएसचे इतर उपक्रम आहेत आणि या उपक्रमाला मी फरक सांगतो की एनएसएसच्या इतर उपक्रमामध्ये तुम्ही कुणाला सांगता खेडेगावातला जो अशिक्षित मनुष्य आहे तो त्याला ही गोष्ट माहिती नसते म्हणून त्याला स्वच्छतेचं महत्व देतो, आपण निर्मल ग्रामचं महत्व देतो, असं वेगळं महत्व कुठलंही आपण त्याला देतो आणि त्याला ते माहिती असल्यामुळे तो आपल्याकडून ऐकून घेतो. पण आता तुम्हाला ज्यांच्या पुढे जायचं आहे हे तुमचं कधीही न ऐकणारी माणसं आहे. तुम्ही बघा आता जे डॉक्टर या पद्धतीनं टेक्निक वापरून स्वतःला पैसे मिळवत आहेत आणि तुम्ही त्याला जर सांगायला गेला मनुष्य कधी ऐकतो ज्या वेळेला म्हणजे तुम्ही शिक्षकाचे विद्यार्थी का विद्यार्थ्याचा शिक्षक ऐकतो. माझ्या दृष्टीने प्रश्न आहे. शक्यतो आपल्यामध्ये अशी प्रथा आहे, आपल्याकडे प्रथा बरोबर का चुका भाग वेगळा, पण आपल्याकडे प्रथा अशी आहे बरं का त्याच्यापेक्षा जास्त ज्ञान किंवा आपल्याकडे काठी की त्याला चूक केली म्हणजे पोलीस करतात तसं तो एक भाग आहे. पण आपल्याकडे तो पण मार्ग उपलब्ध नाही. म्हणजे तुम्ही एखाद्या डॉक्टर अशी गडबड करतोय हे समजलं आणि त्याच्याकडे गेल्यानंतर तो तुमचं ऐकून घेईल की नाही मला खात्री नाही. मला तुमच्यामध्ये एवढी काहीतरी मोठी म्हणजे त्याच्यापेक्षाही मोठी जिद्द जर तुमच्याकडे असेल तरच कदाचित तुम्ही त्या डॉक्टरच्या विरुद्ध काहीतरी करू शकाल. मला अगदी जाणवतंय की या समाजातला जो शिकलेला समाज आहे, शिकलेला समाज यामध्ये ज्या पद्धतीने त्याच्यामध्ये आर्थिक कारण असतील आता त्यांना ही गोष्ट समजत नाही का. मला यामध्ये जास्त असं वाटतं की ज्यांना समजतं तीच मंडळी अशिक्षित पण असतील, माझं असं काही त्याबद्दल दावा नाही, पण अशिक्षित माणसांच्या मनामध्ये घालण्याचं काम आम्ही सुशिक्षितांनी केले आहे. ही गोष्ट महत्वाची आहे कारण अशिक्षितांना अशा पद्धतीचं मशीन हे सांगितलं कोणी आम्ही सांगितले. म्हणजे शेवटी सगळे दोष येणार आहेत ते आपल्यावर येणार आहे. म्हणजे त्याला असं माहित असणार नाही जर शिक्षित नसेल तर ही गोष्ट माहित असण्याची शक्यताच नाही. आणि या दृष्टीनं खरं तर याच्यामध्ये बरं का कुठल्याही नियोजनामध्ये मला तुम्हाला सांगायला आता बरं का चायनानं नियोजन काय घेतलं की चायनानं नियोजन असं घेतलेलं आहे की तिथल्या दोघांच्या पाठीमागे एक म्हणजे ती मुलगी असू दे किंवा मुलगा असू दे, पण त्या नियोजनाचे दुष्परिणाम कळायला बरं का पुढचे 10-15 वर्ष लागतात. म्हणजे आता काय झालं चायनामध्ये जे केलेलं आहे ते योग्य का अयोग्य हे आज जर मी सांगितलं तर मलाही त्याचं उत्तर नेमकं माहित नाही आणि भविष्य काळात त्याचा काळच उत्तर देईल त्यांनी घेतलेला. तुम्हाला मी दुसऱ्या काही देशांची उदाहरण कोरियानं पण निर्णय घेतला की कोरियामध्ये एवढी बरं का गरिबी होती लोकांना म्हणजे काय म्हणजे ते काय खातात आणि काय नाही हे मला विचारलं. ते कुठलंही काही खातात म्हणजे घोडा म्हणजे कुत्र काय म्हणाल तुम्ही कुठल्या जगातल्या प्राण्यांचं नाव घ्या आणि ते प्राणी खात नाही असं चीन आणि कोरियामध्ये होत. आता असं असताना सुद्धा त्यांच्याकडे एवढे भूकबळी होत असताना त्यांनी काय करावं त्यांनी निर्णय घेतला की ते मुलांच्या सुशिक्षितांच्या अशा पद्धतीने घातले की नाही आपल्याला लोकसंख्या कंट्रोल केली पाहिजे. आणि त्याचा परिणाम आज त्यांच्याकडे इतका वाईट परिणाम झालेला आहे की त्यांच्याकडे संशोधन करण्यासाठी विद्यार्थी म्हणून तरुण मुलंच नाही. म्हणजे धन्यवाद सर. धन्यवाद. यांच्यासाठी आयोजित केलेली ही कार्यशाळा स्त्री जन्माचे स्वागत करा. या कार्यशाळेचे अध्यक्षस्थानी असणारे माननीय कुलगुरू साहेब डॉक्टर साळुंखे सर, आदरणीय कुलसचिव साहेब डॉक्टर राजेंद्रजी कामतिया सर, आदरणीय गायकवाड सर, आदरणीय जाधव सर, आदरणीय पाटील सर, माहेरासाठी माझ्या सासरी नांदते युगा युगाची कहाणी
आई बहिणीला सांगते. लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते, युगायुगाची कहाणी आई बहिणीला सांगते. कधी जन्मणार माय, कधी जन्मणार माय, आता कुठले माहेर. कधी जन्मणार माय, आता कुठले माहेर. गर्भामध्ये जळण्याचा तिला मिळतो आहेर. गर्भामध्ये जळण्याचा तिला मिळतो आहेर. अशी कठीण अशी परिस्थिती आज आपल्या भारत देशामध्ये निर्माण झालेली आहे. मी आपल्याला आकडेवारी सांगायला लागले तर कदाचित तुमचं नाजूक मन ही आकडेवारी झेलू शकेल की नाही याची मला शंका वाटते. दरवर्षी भारतामध्ये 20 लाख मुलींची गर्भ अवस्थेत हत्या केली जाते. भारतासारख्या सुसंस्कृत अशा देशामध्ये दरवर्षी 20 लाख मुलींची गर्भ अवस्थेत हत्या केली जाते. आणि गेल्या 20 वर्षाचा आढावा घेतला तर 1 कोटीपेक्षा जास्त चिमुकल्यांना आपण मारून टाकलेलं आहे. एकीकडे आपण म्हणतो अहिंसा परमो धर्मः. आपली भारतीय संस्कृती जगाच्या पाठीवर उच्च संस्कृती समजली जाते का? कारण तिने जे अमृत दिलेलं आहे, काय आहे ते अमृत? सत्य, अहिंसा, अपरिग्रह, दया, क्षमा, शांती, समता, ममता, बंधुता या सगळ्यांची गोळाबेरीज केली तर त्याला भारतीय संस्कृती असं म्हटलं जातं. आणि हे तत्वज्ञान परमपूज्य महात्मा गांधीजींनी अंगीकारलं, आपल्याला सांगितलं. पण आजची परिस्थिती कशी आहे? बापू तेरे उपदेशों को हमने अपना माना है. बापू तेरे उपदेशों को हमने अपना माना है. फर्क बस इतना ही है, फर्क बस इतना ही है कि अहिंसा का हमने सत्य के पीछे लगाया है. बापू तेरे उपदेशों को हमने अपना माना है. फर्क बस इतना ही है कि अहिंसा का हमने सत्य के पीछे लगाया है. आपण आपल्या सोयीने अहिंसा मधला काढला आणि तो सत्याच्या पाठीमागे लावला. हिंसा करू लागलो आणि असत्य वर्तन करू लागलो. म्हणून आज आपल्याला अशी भीषण अशी परिस्थिती आपल्या आजूबाजूला दिसत आहे. बोलत होतात, आजी म्हणाली की कोण अवदसा तुझ्या पोटात आली आहे, उद्या आपल्याला धुवून टाकायची तिला. बाबा म्हणले हो, उद्या लगेच डॉक्टरांकडे घेऊन जायचंय. आई आई म्हणजे काय ग? आई आई मला मारणार. आई असं करू नको ग. आई मला भीती वाटते ग. डॉक्टर काका तुमचं मोठं मोठं हत्यार घेऊन माझ्या डोक्याचे तुकडे तुकडे करतील ग आई. आणि आई माझे कोमल हातपाय आई असे तुकडे तुकडे केलेले तुला पाहावे लागो. माझ्या मासाचा गोळा तेंगा तेंगा झालेला तुला सहन होईल का ग आई? नाही आई नाही, मला माहिती तुला सहन होणार नाही आई. आई असं करू नको ग. आई मला जन्म घ्यायचे आई. आई मला तुझ्या मांडीवर खेळायचंय ग. आई मला आजी आजोबांच्या गोष्टी ऐकायचे ग. आई मला ताईचं बोट पकडून शाळेत जायचं. आई खूप शिकायचं ग. देशाची सेवा करायची आहे ग आई. आई आई असं करू नको. मी कसलाही हट्ट करणार नाही आई. मला नवीन कपडे नको. काहीशी जुने कपडे चालतील आई. आणि फाटले असले तरी शिवून शिवून घालेल नाही आई ते. आई मला जेवायला गोडधोड नको ग.
पुरणपोळी नको, श्रीखंड नको, बासुंदी नको, शिळी भाकरी चालेल का आई मला? 2-2, 3-3 दिवस पुरून मी खाली ग. आई पण मला शाळेत जाऊदे ग. जुने पुस्तकं चालतील आई, खूप शिकेल, खूप अभ्यास करेल, खूप मोठी होईल, देशाचं नाव करेल आई, तुझं बाबांचं नाव उंचावेल आई, तुझ्या म्हातारपणाची पाठी होईल का आई? आई तुला असं वाटत नाही आई माझ्यामध्ये तिचा माताचा अंश आहे आणि शिवाजी घडवण्याची ताकद माझ्याकडे आहे आई? आई तुला असं वाटत नाही आई की झाशीच्या राणीचं रक्त माझ्यामध्ये आहे, क्रांती करण्याची क्षमता माझ्याकडे आहे? आई तुला असं वाटत नाही की सावित्रीबाई फुलेच्या रूपाने मी जन्म घेऊ शकेल, समाजाचं कार्य करू शकेल? आई मला हे सगळं करायचंय ग. आई मला मारू नको ग आई, मला जन्म घेऊ दे. वेळ नाही गेली अजून हाक देते मी तुला, वेळ नाही गेली अजून हाक देते मी तुला. खुडू नको कळी आई, खुडू नको कळी आई, देश घडवायचाय मला. खुडू नको कळी आई, देश घडवायचाय मला. ही चिमुकली आर्त हाक देते आपल्याला. ती हाक आपल्याला ऐकण्याची आहे, ती हाक आपल्याला ऐकली पाहिजे आणि तिला जन्माला घातलं पाहिजे. निसर्गाने काय शक्ती दिलेली आहे आणि स्त्रीला निसर्गाने काय शक्ती दिलेली आहे याचा बारकाईने जर अभ्यास केला तर लक्षात येईल की स्त्रीकडे निसर्गाने 2 मुख्य गोष्टी दिलेल्या आहेत. एक म्हणजे निर्मितीची क्षमता आणि 2 म्हणजे मातृशक्तीचा आविष्कार. निर्मितीची क्षमता, विचार करा, मुलगा असो किंवा मुलगी, जन्म कोणाच्या पोटी घ्यावा लागतो? जन्म घेण्यासाठी आईच आवश्यकता आहे की नाही? आज आपण म्हटलं की विज्ञानाचे युग आहे, क्लोनिंगचा जमाना आहे. जसं एका मेंढीपासून दुसरी मेंढी तयार केली, एका माणसासारखा दुसरा माणूस तयार केला, तसंच कदाचित एका स्त्रीसारखी दुसरी स्त्री अनाटॉमिकली, फिजिओलॉजिकली निर्माण करता येईल. तसंच रंगरूप असेल, तसेच नाक डोळे असतील, तसेच हातपाय असेल, परंतु आईच्या हृदयामध्ये असलेला मातृशक्तीचा आविष्कार कुठल्याही विज्ञानाच्या प्रयोगशाळेत कधीही निर्माण करता येणार नाही. का? आई पहिली गुरु आहे, आई पहिली पाठशाळा आहे. एवढंच कशाला, वात्सल्य नावाच्या जागतिक विद्यापीठाची कुलगुरू कोण असेल तर ती आई आहे. अशी आई, असा मातृशक्तीचा आविष्कार कुठल्याही शतकामध्ये कितीही विज्ञान पुढे गेला तरी पण कुठल्याही प्रयोगशाळेमध्ये निर्माण करता येणार नाही. आणि मातृशक्तीचा आविष्कार, घराचं मंदिर करणारी आई आहे, वास्तूचा देव्हारा निर्माण करणारी आई आहे, घराला घरपण देणारी आई आहे, मुलांवर सुसंस्कार करून भावी पिढी घडवणारी आई आहे. प्रेम, माया, ममता, आपुलकी, जिव्हाळा, आपलेपणा, वात्सल्य या सगळ्यांची गोळाबेरीज केली तर त्याला मातृशक्तीचा आविष्कार असं म्हणतात. म्हणजे लोक हो, आज आम्ही येथे जागरण म्हणणार आहोत आणि त्यासाठी देवाला बोलवणार आहोत. ते म्हणजे देवता देवाला नाही बरं का, तर माणसातल्या देवाला. आमच्या जागरणाला यायचं बरं का तुम्ही सगळेजण. जागराला या या तुम्ही, जागराला या या, जागराला या या तुम्ही, जागराला या या, जागराला या या तुम्ही, जागराला या या, जागराला या या तुम्ही, जागराला या या. शाळेमधल्या मुला मुलींनो जागराला या या, शाळेमधल्या मुला मुलींनो जागराला या या, शाळेमधल्या मुला मुलींनो जागराला या
गावामधल्या गावकऱ्यांनो जागराला या या. 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 कारखान्यातल्या मजुरांनो जागराला या या. कारखान्यातल्या मजुरांनो जागराला या या. तुडू धावत्या, तुडू येतात. मला जास्ती काय लाजा काढला, पुन्हा लवकर पाय पडतो. आणि जेवण बघितलं का नुसतं फळं पाणी. अहो घातलेच आहे एकमेकांना पाणी जास्त. काय झालं त्यात? असं काकू, तुम्हाला सगळं चांगलं दिसायला लागलेलं. अहो आपण त्या गोष्टीकडे कशाला लक्ष द्यायचं. आपली सून बघा किती छान मिळाले नक्षत्रासाठी. नक्षत्रासारखी शहरातली हाय टट्टापट्टा करत्या दिसणारच की नक्षत्रासारखी. आम्ही मुलाकडची लोक कमी पण नका का बोलायचा. होय अक्का. अहो मुलगा काय आणि मुलगी काय आपल्या दोन्ही सारखेच. मुलगा मुलगी सारखी म्हणा. मुलग्याची सर मुलगीला नाही यायची बरं का. मुलगी ते मुलगी आणि मुलगा ते मुलगा समजलं काय काकू. बरं असो तिकडं. आता मुलगी येईल ना तेव्हा ते स्वागत करूया आपण. स्वागत मला मोठं डाव जिंकून आलं ना स्वागत. स्वागत करते बरं येऊ दे आता त्या. अगं मम्मी काय वाजलंय बघ वरात आली काय. होय गं अक्का, जायचं नाही आपण वरात बघायला. होय गं आई, वरात आली होती. हसायला काय झालं जा. ए, आपण चल सगळं बघायला. अगं होय कशाला जायचं. दादा नीट करा, वहिनी तू कर. उव्वा, पडलं पडलं पडलं. असं कोणी पायाची आरतीचं ताट टाकूनच आली गं. भांड्या व्हायचं काय व्हायचं माझ्या घराचं देव जाणे. अहो लागला असेल हात पडला असेल. तुम्ही का बसाव ही पट्टाकडी कोण गं? हो, मला फटाकडी म्हणायचं नाही काय. मग आता पण सुनाची बायकी नाचली. मस्त सून कसली गं बाई. नशिबच म्हणायचं माझं. अगं आई, मी आत येऊ का बाहेर जाऊन. ये मोठी निवडणूक लढवून आणायची. अगं वाटली की गं. का वाटली तू वाटली तरी ना मला? पोरगं माझाने वाटली ना. आला की पुढं ओठायचं तेवढं. मुद्दाम पडली. दिसलं नाही का शेजारी बाई? तुम्ही का बसाव. सारखं मध्ये मध्ये आपलं. बरं आता आम्ही येऊ दे त्यांनी. हा, येऊ दे की. डाव्या पायाने आली बघ. अहो डावा काय उजवा काय दोन्ही एकच की आपल्याला. अहो, शेजारीन बाई, कधी ऐकलं होतं का? नवी नवरी कधी डाव्या पायानं आलेली. आता कुणी पायाची डाव्या पायानं आली. अहो आता आली येतात. आता नाव घेऊन दे का तर हा, असं. नाव येते काय? नाव घ्यायला आमच्या खेड्यातलाच बायका. येते हो सासूबाई मला नाव घ्यायला. अगं बाई, शहरातली तू. येते म्हणतेस तर नवऱ्याचंच नाव घे. इथं दुसऱ्याचं घे. नाव घेते हा मंडळी. विटावर विटा 100 विटा. विटावर विटा 100 विटा. माझ्या रंगाला सोडून सगळी खुश. अगं बाई. नाव घ्यायला आमच्या गावातच बायका बरं का. आगाऊ नाव घेऊन दाखवते. आला आला रुपवत त्यात होती ड्युटी. आला आला रुपवत त्यात होती ड्युटी. आणि ही आमची सगळ्यात शेवटी. अहो कसला प्रसंग तुम्ही काय बोलताय हे. शेजाऱ्यांनी मर्यादित राहावं. तुम्ही का बसा मध्ये? अहो ऐकलं नाही काय? खुट्टा म्हटली की माझ्या अंगाला खुट्टा म्हटली हो. तिला खुट्टा म्हटली. हे बघ सांगून ठेवतो घर माझं आहे. मी जिंकल्यावर काय चालू देणार नाही. इकडं तिकडं काय दिसलं तांगडं दिसून ठेव. चहा करून आणते. चहा करते आम्हाला ते काय चहा. अहो चहा करून आणू दे आपण बसून. होय, बसा की तुम्ही पाहिजेच की. अहो चहा द्यायच्या आधी सांगते लवकरच आणते. मंडळी अशा प्रकारे सुखी संसाराची चित्र उभे राहिले. अहो सुखी संसाराने वेगळीच वाट धरली. चला तर मग पाहूया आपण. स्वाती, चहा करताना चहा बंद करून गॅस घेऊन ये. चांगलाच रंग्या तुला पसरलेला दिसतोय. अरे रंग्या, गॅस बंद करून चहा असं म्हणायचं. येते हा. बिकरलंय पण. आता छान घेईल. छान काय गोड गोड करा. गोड करू म्हणजे काय? गोळाचा करून हलवू. स्वाती, चहा काय छान झालाय. अगं खरंच की. कसला चहा झालाय गं बाई.
वाट धरली. अहो घराची गोकुळ होण्याची वेळ आली. चला तर मग पाहूयाच आपण पुढे काय घडते ते. अहो कामं करायची म्हणजे तुम्ही थोडी करायची, तिला थोडी कमी लावायची. अव शेजारीन बाई, तिला कामं कमी लावायचं म्हणजे माझ्या अक्कालाच की म्हणणार सगळी कामं. तुम्ही येऊन करा. कसं नाही, थोडं कमीला काम लावायचं. बरोबरी करायची नाही हा, आत्ताच सांगून ठेवतो. आमची मम्मी अजून लहान आहे, कामं येत नाही तिला अजून. करावं त्या सटवीनच. ए रंग्या इकडे. काय तुझ्या बायकोला म्हणाला दिस गेलं की हलकायला काय झालं सांगतो काय. सांगतो ते ऐकायचं आणि तेच करायचं. मुलगा हाय काय मुलगी आहे बघायचं, आणि मुलगी असली तर पिढा मोकळा करून टाकायची. एकदा स्वातीला विचारायचं. तिला काय विचारायचं सांगतो ते ऐकायचं. अरे रंग्या, तुझी आई तुझ्या भल्यासाठीच सांगत्या. आणि एवढ्या मोठ्या इष्टीनं वारच नको होय रे. ती पोरगी झाली तर डोक्यावर भार होऊन बसायची. म्हणूनच म्हणते आई सांगत्या ते बरोबर कर. हाय तेच करायचं. एवढी मोठी इष्टेक माझी वारच नको का. बघ की. बरं मी एकदा स्वातीला विचारून सांगतो. नाही सांगच. स्वाती आई काय म्हणत होती ऐकलंस का. बघ काय तर सांगतच ना माझ्याबद्दल. तसं नाही ग, आई म्हणत होती तुला दवाखान्यात नेऊया. दवाखान्यात कशाला. अगं तुझ्या चेकअपसाठी. बरं काय तर सांगितलं असेल तुमच्या आई तसलीच दिसते मला. अगं आई आपल्या भल्यासाठीच तर सांगते ना. बरं तुम्ही सांगतो मग येते हा मी. बरं हो तयार. जा पण मी आवरलं का बघ. ला 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 काय झालंय. तुझी सून रंगाच्या रंगात चांगलीच राहिली काय म्हणते बघ आवारात चल. तुम्ही महापुढे मी यांना चला, हो दे. सांगा. अगं पण मी दवाखाना कुठं आहे. मला काही समोरच्या गल्लीतच आहे. चल. म्हातार माणसाला सोडल्या तरण्या तरण्या पहिल्याच बसवल्या. अगं म्हातारीला काय झालंय, तिच्यापेक्षा हिला जास्त गरज आहे. बस वय बस. सासूबाई मीच बसलो. ए रंग्या ते कसले पेपर काढतात की केस पेपर. हो मला काय कळतंय जा. आई नंबर आला. ये ग गोदे. डॉक्टर साहेब आमचं काम होतं. कशाचं. आमच्या सुनेला म्हणा दिस गेले ती. मुलगा आहे काय मुलगी आहे बघायचं. मुलगी असली पिढ्या मोकळी करायची. शहरात आहे की. अहो थांबा थांबा जरा एक एक गोष्ट मला क्लिअर करून ते सांगा. सांगलं आमच्या सुनेला म्हणा दिस गेले ती. मुलगा आहे काय मुलगी आहे बघायचं. मुलगी असली तर पिढा मोकळी करून टाकायची. अहो असं करणं मला कायद्यानं गुन्हा आहे. कायदा काय सांगते कायदा. अहो गावात बाहेर कसलीची गाडी फिरते, बाहेर दवाखान्याच्या बाहेर बोर्ड लावला. बोर्ड पण बाहेर गाडी पण बाहेर सगळं बाहेर असतं आणि आत असंच चालतंय. अहो डॉक्टर साहेब काय पैशाचं असतं तर बोला की पैशाचं. असं असलं तर मग चालेल. असं किती लागतील हो पैसे. लागतील एक 10-15. 10-15 काय 20 दिले म्हणून समजा. पण कामाचं बघा. मग चालेल ना, मग चालेल. ती पोरगी डोक्यावर भार होऊन बसली तर काय करायचं, मोकळं करून टाकायचं. इष्टेत माझी मोठी. अहो पण मी सांगतो लक्षात घ्या, ही गोष्ट इकडची गोष्ट तिकडं कळता कामा ते नये. आमच्यावर सांगा. फक्त तुम्ही कामाच तेवढं बघा. पाठवून नको. शहरातले आहे काय म्हणजे ते समजावून सांगा. शहरातले असू दे नाही तर कुठले असू दे, मी बघून घेतो की. तुमच्या सुनेला मात्र पाठवून द्या आणि पैशाचं ते जरा- काय हो सोडा. बोलवलंय. जातो सासूबाई. ए तू कुठं चालला का. अरे, ती आणि कवाली फट्टाकडी. तुम्हीच काय पैसे. हो मीच पैसे. आता आमच्या सासूबाई येऊन गेल्या काय तर सांगितलं असेल ना तुम्हाला. नाही नाही फक्त चेकअप करा आमच्या सुनेचं व्यवस्थित म्हणून सांगून नुसतं केलं. चेकअपच करा हा. हां. बरं पाठवून द्या तुमच्या सासूबाईला. सासूबाई जावा बोलव. ये ग गोदे. काय म्हणता डॉक्टर साहेब. अहो तुमच्या सुनेच्या गर्भामध्ये मुलीचा गर्भ वाटलंच पायाची आहे, पायाची. ऐकून तर घ्या. आणि जर तुम्हाला तसं जे काही तर तिच्या पुढे वाटत असतं ना तर तुम्ही तिला उद्या रात्री 11 वाजता दवाखान्यात रात्री कशाला. हो दिवसा गर्दी असते दवाखान्यात. लोक भरपूर असतात. लोकांना जर समजलं तर बरं एवढं काम करायचं बघा. मी करतो पण तुम्ही माझं पैसे काय तिकडे काम झालं इकडे पैसे मिळाले पण कामाचं बघा. बरं बरं तुम्ही तिला घेऊन उद्या रात्री 11 वाजता या. सांगायला पाहिजे तुमच्या सुनेला.
शोराची आहे ती ऐकायची नाही. सांगतो की थांब. अगं ए स्वाती, आपल्याला दवाखान्यात जायचं आहे उद्या. काय सासूबाई रंग बदललेला दिसतोय. अगं तसं ना, माझी लेकीसारखीच तू. मम्मी आणि तू मला काय वेगळी काय? तुझी आई काय सासू काय एकच की ग. तुझी सासू लई मायाची आहे. लई माया करते अगं तुझ्यावर. आधी कुठे गेली माया? अगं दिसत नव्हती. लई माया करते अगं तुझ्यावर म्हणूनच तुला दवाखान्याला न्यायला आली होती. बरं येते आम्ही यांना सांगू. रात्री 11 वाजता ध्यानात ठेव. हा हा. मला रात्री 11 वाजता बोलवलंय. रात्री बोलवलं त्यामुळे मला आमच्या सासूबाईचा काय डाव असेल दिसला. तू त्या ठिकाणी लवकर ये. येते का तू कशाला काळजी करायला? चला हो सासू. चल मी. डॉक्टर साहेब, तुम्हाला आणलंय. म्हटलंय होय, बाकी कितीला तेवढं कामाचं बघा. बघतो जरा, तुम्ही तेवढं माझं बघा. हा ते काम झालं की पैसे मिळाले. सारखं पैशाचं काय म्हणताय? बरं बरं पाठवा. रेग्युलर चेकअपच करणार ना. हो रेग्युलर चेकअप एवढा. तुमच्याकडे विश्वास आहे म्हणून मी आली. अहो डॉक्टरांचं कामच हे असतं. अहो डॉक्टर काय झालंय इथं? ह्या कोण? ही कशाला आली इथं? मला वाटलंच काय तर मध्ये मध्ये करत्या. अहो मी सब इन्स्पेक्टर दमयंती काटे. अहो, बाई, होय होय सासूबाई, तुमचा मला मला आधीच माहित होता म्हणून हिला बरोबर आणले. अगं स्वाती, हिचं तर ठीक आहे ही अडाणी, पण या डॉक्टरांना कळायला नको काय? एक स्त्री असून स्त्रीवर अन्याय करताना तुम्हाला थोडा सुद्धा संकोच वाटत नाही? अहो मला त्यांनी लाच देण्याचा प्रयत्न केला. पैसे बघून तुम्ही डिग्री घेताना घेतलेली शपथ विसरला काय? अशी चूक माझ्याकडून पुन्हा कधी होणार नाही. मला माफ करा. तुम्हाला माफ करीन हो. तुम्हाला माफ केलं की समाजातले सगळे डॉक्टर ही चूक करतील आणि माफी मागतील. आम्ही सगळ्यांना माफ केलं की या समाजात स्त्रियांचा वंश टिकणारच नाही आहे. त्यामुळे आता मला काहीही सांगू नका. तुम्ही आज चला. पाहिलंच मंडळी, अशा प्रकारे एक कळी उमलण्या आधीच तिला फोडून टाकण्याचा प्रयत्न केला, पण आपल्यातल्या काही जागृत लोकांमुळे ती कळी उमलतच गेली आणि उमलतच गेली. म्हणून सांगते, गर्भपात करू नका, मुलींना जन्म द्या. अहो 10 मुलांपेक्षा एकच मुलगी बरी, ती ही लेक लाडकी. म्हणून सांगते, मुलींना जन्म द्या, जन्म द्या, जन्म. भ्रूणहत्या करायला जाऊन आत्महत्या करू नका. भ्रूणहत्या करायला जाऊन आत्महत्या करू नका. भावी पिढ्यांचे मारेकरी तुम्हीच तुमचे ठरू नका. भावी पिढ्यांचे मारेकरी तुम्हीच तुमचे ठरू नका. मुलगा जरी वंशाचा दिवा असला तरी मुलगी वंशाची पंथी आहे, तुम्ही लक्षात घ्या. आज समाजामध्ये प्रत्येक ठिकाणी पुरुषांच्या बरोबर स्त्रिया ह्या आघाडीला आहेत. मुलगी मोठी होऊन जरी कल्पना चावला किंवा सुनीता विलियम्स जरी नाही बनली तर ती आदर्श भगिनी, आदर्श पत्नी, आदर्श माता नक्कीच बनेल. त्यामुळे स्त्री भ्रूण हत्या टाळा आणि मुलींना जन्म द्या, जन्म द्या. संस्कृतीच्या वारसदारांना विकृती असते जपू नका. संस्कृतीच्या वारसदारांना विकृती असते जपू नका. आपल्याच वंशाच्या वेलीचा अंकुर निर्दय होऊन फोडू नका. आपल्याच वंशाच्या वेलीचा अंकुर निर्दय होऊन फोडू नका. म्हणूनच सांगते, मुलीला जन्म द्या, जन्म द्या, जन्म द्या. अहो मुलांप्रमाणे मुलींनाही या सुंदर जगात जन्म घेण्याचा आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. त्यामुळे मुलींना जन्म द्या, जन्म द्या. स्त्री हत्या करून तुम्ही काय साधणार? स्त्री हत्या करून तुम्ही काय साधणार? स्त्री शक्तीविना देश कसा तुम्ही चालवणार? गर्भलिकाची नको परीक्षा, जन्मू दे मुलगी ही घरी. नको तर नुसत्या पोरांच्या रंगा लाडकी एकच भारी. मातृहत्येच्या पापातून आम्हा वेड्यांना मुक्ती द्या. मातृहत्येच्या पापातून आम्हा वेड्यांना मुक्ती द्या. अहो भावी मातृंच्या हत्येकऱ्यांना, मारेकऱ्यांना तुम्ही वेळेत सद्बुद्धी द्या. अहो भावी मातांच्या मारेकरींना वेळेत तुम्ही सद्बुद्धी द्या. स्त्री भ्रूणतेची तोडू नका ना. स्त्री भ्रूणतेची तोडू नका ना, नाही तर होईल मातृत्वाचा दुष्काळ. म्हणून मला सांगावं वाटतं की ज्या लोकशाही स्त्रियांना जन्म घेण्याचा हक्क नसतो ती कसली लोकशाही? कसली लोकशाही? कसली लोकशाही? या लोकशाही स्त्री ही स्त्रीचीच वैरी झाली. त्यामुळे स्त्रीने स्त्रीलाच वाचवले पाहिजे. वाचवलेच पाहिजे. अशा प्रकारे ह्या उमलत्या कळीला उमलू द्या, उमलू द्या, उमलू द्या. हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब एक दिन. ओ मुझे है विश्वास, मेरा है विश्वास, हम होंगे कामयाब एक दिन. हम होंगे कामयाब एक दिन. हम
मातेचं चित्र आणायचं आहे आणि माझ्या पाठीमागे ही शपथ घ्यायची आहे. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या या देशात स्त्री पुरुष समानता नांदावी यासाठी मी सदैव प्रयत्न करेन. स्त्री एक महान शक्ती आहे, ती अनंत काळची माता आहे. मुलगा वंशाचा दिवा असेल तर मुलगी वंशाची पणती आहे. तिचा आदर सन्मान मनापासून करणे हे माझे कर्तव्य आहे. स्त्री भ्रूणहत्या मी करणार नाही, करू देणार नाही. मी स्त्री जन्माचे स्वागत करेन, त्याविषयी जनजागृती करेन अशी शपथ सर्वांच्या साक्षीने मी घेत आहे. हात खाली घ्यायचा आहे आणि संकोच न करता आपल्याला भारत मातेचा जय जयकार करायचा आहे. हात वर करून भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे वंदे